नमस्कार. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे आई तू खूप चुकीचं वागलीस. श्रोते हो, कथा संपूर्ण ऐका आणि तुम्हीच सांगा, आई खरंच चुकीचं वागली का? बेटा, माझी तब्येत बरी वाटत नाहीये. तू मला डॉक्टरकडे घेऊन चल. माझे हात-पाय काम करत नाही, शरीरही सैल पडले आहे. राधा काकू प्रदीपला आपल्या मुलाला म्हणाल्या. तो ऑफिसच्या कामात व्यस्त होता आणि त्याची नजर लॅपटॉपवर खेळली होती. तो आईचे बोलणे ऐकूनही थांबला नाही. राधा काकू 5 मिनिटे अपेक्षेने पाहत राहिल्या, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. मग प्रदीपची पत्नी सायली बाहेर आली. "अरे, तुम्ही पुन्हा बाहेर आलात? तुमच्या खोलीत आरामात बसू शकत नाही का? पुन्हा पुन्हा येऊन त्यांना डिस्टर्ब करायची गरज आहे का? असं तर सारखंच म्हणतात, की माझे हातपाय दुखतात आणि पाहिलं तर दिवसभर या घरातून त्या घरात भटकत असतात. ते आत्ता ऑफिसमध्ये काम करतील, की तुमच्या सेवेत बसतील. सासरे काही आमच्यासाठी काही खजिना सोडून गेलेले नाहीत. आत्ता ते त्यांच्या कमाईने घर चालवतात, म्हणून त्यांना शांततेत काम करू द्या." सायलीचा राग पाहून राधा काकू त्यांच्या खोलीत आल्या आणि आडव्या झाल्या. आत्ता त्यांना वेदनेमुळे झोपही येत नव्हती. म्हातारपणामुळे त्यांच्या अंगात वेदना होत होत्या. त्यांच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. प्रदीप सकाळी ऑफिसच्या घाईत असतो आणि संध्याकाळी आला की लॅपटॉप घेऊन बसतो. शेवटी माझ्या वेदना मी कोणाला सांगू? जेव्हा माझ्या मुलाकडेच माझ्यासाठी वेळ नसतो, तेव्हा मी माझ्या सुनेकडून काय अपेक्षा करू? शरीरही साथ देऊ शकत नव्हते आणि मुलगाही दूर जात होता. त्याला आपल्या वृद्ध आईची अजिबात पर्वा नव्हती. त्याचं ऑफिस, त्याची मुलं व त्याची बायको हेच त्याचं जग झालं होतं. आई त्याच्या जगात कुठेच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी राधा काकू उठल्या नाहीत. त्या वेदनेने विव्हळत होत्या. सकाळचे 10 वाजले तरी कोणीही त्यांना चहा-पाणी विचारले नव्हते. आज रविवार होता. रात्री सगळे उशिरा झोपतात, पण 8 वाजेपर्यंत तरी नक्कीच उठतात. राधा काकू हळूहळू धीर करून उठल्या आणि मग खोलीच्या बाहेर गेल्या आणि त्यांनी पाहिले की प्रदीप आपल्या मुलांसोबत आणि बायकोसोबत समोसे आणि जिलेबीचा नाश्ता करत होता. पण राधा काकूंना कोणीही जेवायला विचारले नाही. राधा काकू किचनमध्ये गेल्या आणि पाणी घेऊ लागल्या. ते फ्रीजमधलं पाणी होतं. या उन्हाळ्यात बाटलीतलं पाणीसुद्धा गरम होतं. त्या फ्रीजमधलं पाणी पीत नाहीत आणि बाटलीच्या पाण्याने तहान भागत नाही. तिने किती वेळा सांगितलं की उन्हाळ्यात एक थंड पाण्यासाठी मडकं आणा, म्हणजे मी पाणी पिऊ शकेन. पण सुनबाईंना ते पटत नव्हते. मडकं ठेवणे म्हणजे त्यांना मागासलेपणाचे लक्षण वाटत होते. म्हातारपणात मुलगा आणि सून पाण्यासाठी माझी तडफड करतात. एकदा राधा काकूंनी सुनबाईंना हटकले, तेव्हा सायली म्हणाली, "मम्मी, तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल तर तुमच्या या सवयी सोडा. आजकाल सगळे फ्रीजमधलं पाणी पितात. मग मडकं ठेवलं तर अख्ख्या किचनची शोभा खराब होईल आणि शेवटी तुम्हाला पाणी तर प्यायचंच आहे ना. मग ते माठातलं असो की बाटलीतलं, काय फरक पडतो?" राधा काकू पाणी घेऊन आल्या आणि मुलगा प्रदीपला म्हणाल्या, "प्रदीप, प्लीज मला डॉक्टरांना दाखव. माझी तब्येत बरी वाटत नाही." हे ऐकून प्रदीप भडकला आणि रागाने म्हणाला, "ही काय सारखी रट लावली आहेस माझ्या मागे आई? हे म्हातारपणाचं शरीर आहे. लहान-मोठी दुखणी तर चालूच असतात या वयात. मग मी काय तुला सारखं डॉक्टरांकडेच फिरवत बसू का? आत्ता डॉक्टरची फी किती महाग आहे. ते बघ अगोदर. तपासण्याआधीच 100 टेस्ट करायला सांगतील. मग ढीगभर औषधे लिहून देतील. आत्ता थोडं सहन करायला शिक. तू घरी शिजवलेले अन्न खात आहेस. अजून काय हवंय?" इतकं ऐकून राधा काकू घाबरल्या. रागाने मग म्हणाल्या, "ठीक आहे सूनबाई, मला मग थोडंसं बदाम आणि खसखसचे दूध बनवून दे. माझ्या शरीरात थोडी ताकद येईल की मला मग चालता येईल." सायलीने विचित्र चेहरा केला आणि म्हणाले, "हे बघा, आम्ही कधीच एक बदामही तोंडात टाकत नाही. बदाम इतके महाग आहेत. आत्ता या महागाईत मुलांना शिकवायचे की सगळे पैसे तुमच्या दुधावर आणि बदामावर खर्च करायचे? तुम्ही म्हातारे झालात, तुमचे आत्ता सगळे संपले आहे. पण आम्हाला आमचे जीवन जगायचे आहे आणि आमच्या मुलांसाठी करिअर देखील बनवायचे आहे. ठीक आहे, मला काहीतरी खायला द्या. मी सकाळपासून काही खाल्लेले नाही." सायली किचनमध्ये गेली आणि रात्रीची उरलेली भाकरी सोबत लोणचं आणून त्यांना दिलं. राधा काकू शांतपणे खोलीत आल्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून हळूहळू खायला लागल्या. जेवताना तिचे डोळे भरून आले, कारण तिने हे अन्न कधीच खाल्ले नव्हते. तिच्या नवऱ्याचे उत्पन्न चांगले होते. ती कपडे आणि दागिन्यांपेक्षा खाण्यापिण्यावर जास्त खर्च करायची. तिचा विश्वास होता की चांगले खाल्ले तर शरीर तुमची काळजी घेईल.
दागिने आणि कपडे काय तसेच कपाटात पडून असतात, पण शरीर कायम आपल्यासोबत असते. ते नेहमी आपल्याला चालवत असते. म्हणून आपण नेहमी चांगले खावे. राधा काकू नेहमी रस्साभाजीत कुस्करून भाकरी खायच्या, तरच त्यांचे पोट चांगले भरत असे. ती तिचे पती आणि 2 मुले यांच्यासोबत आरामात जीवन जगत होती. मुलगी रेवाचे लग्न जवळच्या शहरात झाले होते, पण तिच्या नवऱ्याला परदेशात नोकरी लागल्यावर ती तिकडे गेली. मुलीचे लग्न झाले, आत्ता मुलाचे लग्न. मुलीच्या लग्नानंतर सायली दिसायला बरी वाटली, पण तिची वागणूक खूप वाईट असेल असे तिला पाहून काही वाटले नाही. ती जेव्हाही बोलायची तेव्हा ती कडवट बोलायची. ती सगळ्यांच्या डोक्यावर चढून बसली होती. सासरच्यांनाही ती उलट उत्तर द्यायची. तिच्या सासऱ्यांना अचानक पॅरालिसिसचा झटका झाला आणि त्यांनी हे जग सोडले. वडिलांच्या मृत्यूवेळी मुलगी रेवा परदेशातून आली होती आणि तिने तिच्या आईला सोबत येण्यास सांगितले होते, परंतु राधा काकूंनी नकार देत म्हटले, माझी मुलगा आणि सून आहे ना, तर मग मी माझ्या मुलीच्या घरी का जाणार नाही. आत्ता मी त्यांच्यासोबतच राहीन. राधा काकूंना वाटले होते की सासरे गेल्यावर सायलीमध्ये काही बदल होईल, पण ती आणखीनच कडवट झाली. विधवा वृद्ध आईचे दुःख मुलालाही समजले नाही. सुनेच्या प्रभावाने तोही मानसिक छळ करू लागला. एके दिवशी राधा काकू मंदिरात पूजा करत होत्या. तिने देवाला प्रसाद दिला. त्यांना भूक लागली होती आणि तिची सून तिला जेवू देत नव्हती. तिने वाटीत ठेवलेला प्रसाद खाल्ला. तिला प्रसाद खाताना पाहून सायली खोलीत आली. ते बघून तिला पुन्हा राग आला. मम्मी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही फक्त प्रसाद चोरून खात आहात. मग अजून काय काय खात असाल कोणास ठाऊक. मलाही माहीत नव्हते. मी तर तुम्हाला तसेच स्वयंपाकघरात जाऊ द्यायचे, पण आजपासून बंद. तुम्ही माझ्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाही, देवाच्या मंदिरात प्रसादही चढवणार नाही. एवढा अपमान झाल्यावर राधा काकू खूप रडल्या. आजकाल त्यांना भूक सहन होत नव्हती. तिला रोज थोड्या थोड्या वेळाने भूक लागत होती. जेव्हा सून तिला खूप उशिरापर्यंत जेवण देत नव्हते, त्यामुळे त्यांनी तेव्हा प्रसाद खाल्ला. अशा प्रकारे रोजच्या अपमानाने त्या त्रस्त झाल्या होत्या. पण त्यांना मुलगा आणि सुनेसोबत राहावे लागत असल्याने त्यांना काहीच समजत नव्हते. सायली तिला स्वयंपाकघरात स्वयंपाक करू देत नसे, पण ती घराबाहेरची सगळी कामं करून त्यांच्याकडून घेत होती. भांडी घासणे, पुसणे, भाजीपाला कापणे, कपडे सुकवणे, घड्या घालणे. आत्ता या वयात राधा काकू थकून जायच्या. स्वच्छतेने तुम्ही अजिबात काम करत नाही. त्यांनी सगळी कामं उरकली तरी सायली त्यांना टोमणे मारत असायची. जास्त कामामुळे त्यांचे हातपाय दुखायला लागले होते, पण त्या दोघांनी राधा काकूंची अजिबात पर्वा केली नाही. त्यांना 2 वेळेचे नीट जेवायला मिळत नसे. मुलगा असून दोघेही आपापल्या दुनियेत व्यस्त असतात. राधा काकू घरात असल्या नसल्यामुळे त्यांना काहीही फरक पडला नव्हता. राधा काकू घरात पडलेल्या जुन्या वस्तूसारख्या होत्या, ज्याची किंमत नव्हती. दोघांनी आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, पण राधा काकूंच्या गरजांकडे कधीही लक्ष दिले नाही. राधा काकूंचा चष्मा तुटला होता. त्या तुटलेलाच चष्मा अनेक महिने वापरत होत्या. पण प्रदीपकडून नवा चष्मा मिळाला नाही. तिच्या साड्या जुन्या झाल्या होत्या, चपला जीर्ण झाल्या होत्या. या सर्व खर्चांसाठी ती पूर्णपणे तिच्या मुलावर अवलंबून होती, तिच्या सुनेवर अवलंबून होती, कारण तिच्या पतीची पेन्शन मिळत नव्हती. दरम्यान राधा काकूंच्या धाकट्या बहिणीने घरी पूजा आयोजित केली आणि त्यांना येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनाही जायचे होते, कारण घरातही त्यांचा जीव नकोसा झाला होता. गुदमरल्यासारखे वाटत होते. जेव्हाही ती फोनवर कोणाशी बोलायची तेव्हा सायली त्यांच्यासमोर उभी राहायची. जास्त वेळ बोलता येत नव्हते. रेवाने फोन केला तरी ती काहीच बोलली नाही. रेवाला भेटून 3 वर्ष झाली होती. आत्ता बहिणीने फोन केला तेव्हा ती खुश झाली, कारण तिला पण बहिणीला भेटायचे होते. प्रदीप ट्रेनची तिकिटे काढत होता तेवढ्यात सायली आली. अरे, एसीची तिकीट काढायची काय गरज आहे. तुम्ही स्लीपरमध्येच जावा. पूजेलाच तर जायचे आहे ना, विनाकारण खर्च कशाला. प्रदीपने स्लीपर तिकीटच काढले. राधा काकू ट्रेनमध्ये बसली तेव्हा त्यांनी सुटकेचा सुष्कारा सोडला. नाहीतर इतके महिने ती तुरुंगवासच भोगत होती, नामुष्कीचे जीवन जगत होती. ती नुकतीच ट्रेनमधून खाली उतरली होती तेव्हा तिच्या बहिणीचा मुलगा तिला घ्यायला आला होता. ती खूप खुश होती. एवढा सन्मान मिळाल्याने तिला खूप आनंद झाला. पूजेचं घर होतं आणि उत्साहही होता. तिथं जाऊन ती सगळ्यांना भेटली. तिच्या धाकट्या बहिणीने तिला मिठी मारली तेव्हा ती ढसढसा रडू लागली. जणू आज तिच्या मनातला सगळा रागच संपणार होता. त्यांनी हृदयात साठवून ठेवलेली सगळी सल, त्रास बाहेर पडत होता. संध्याकाळी घरी एक छोटीशी पूजा होणार होती. पंडितजींनी पठण केले आणि सर्वांनी प्रसाद घेतला.
काही वेळाने तिने वर पाहिले तर रेवा समोर उभी असलेली दिसली. तिच्या मुलीला समोर पाहून ती रडू लागली. तिला काही केल्या रडू आवरता येत नव्हते. तिला घट्ट मिठी मारली. आई, आत्ता घाबरू नकोस. मी आले आणि आत्ता तुला माझ्यासोबत परदेशात यावं लागेल. मी तुला इथे सोडू शकत नाही. तू जेव्हाही माझ्याशी बोललीस तेव्हा मला कळलं होतं की तू खुश नाहीस. माझ्यासाठी तू आनंदी असायला हवं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी तुला न्यायला आले आहे. रेवाचं संभाषण ऐकून राधा काकू म्हणाल्या, पण असं कसं अचानक तू इथे आलीस? मावशीने तुला पण बोलावलं असेल ना? नाही, मी मावशीला सांगितलं होतं पूजा आयोजित कर. म्हणजे आई इथे येऊ शकेल. मी तुझे तिकीट काढले आहे. तुला माझ्यासोबत यायचे आहे. भाऊ आणि वहिनी तुझ्याशी कसे वागतात हे मला सर्व माहीत आहे. मला शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून कळलंय. काय? गावभर फिरून आलीस आणि घरी आली नाहीस? सायली आणि प्रदीपला भेटून आली असतीस ना? नाही आई, मी त्या दोघांना कधीच माफ करू शकणार नाही आणि मला त्यांना भेटण्याची इच्छाही नाही. ज्यांनी माझ्या आईला एवढा त्रास दिला त्याचं तोंडही बघायचं नाही. मग राधा काकूंनी विचारलं, तुम्ही मला घरूनही घेऊन जाऊ शकला असता. मग मला मावशीच्या घरी बोलावण्याची गरज काय होती? आई, इथे मावशीला समाजात मान आहे. तिची जास्त ओळख आहे. तिच्या दीराचा मुलगा वकील आहे. मी त्याच्याशी सर्व काही बोलले. जरी वडिलांनी तुमच्यासाठी काही सोडले नाही, पण त्यांनी हे घर तर तुमच्यासाठी सोडले आहे, जिथे तुम्ही घरात राहतात. हे घर फक्त तुझ्या नावावर आहे. तू घराची मालकी नाहीस. तरीही तुझ्यावर अन्याय होतोय. मला आत्ता सहन होत नाही. पण मी तरी काय करू? राधा काकू म्हणाल्या, तू त्यांना घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवू शकतेस. तरच ते दोघेही शुद्धीवर येतील. रेमा म्हणाली. राधा काकूंनी नोटीसवर सही करून त्यांना घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर प्रदीप आणि सायलीला तर धक्काच बसला. हे बघा, तुमची आई पूजेला गेली आहे की स्वतःचे भले करण्यासाठी? तिचा मुलगा आणि सून रस्त्यावर का येईनात? आत्ता आम्ही आमचे सामान आणि मुले घेऊन कुठे जाणार? आपण इथे कसे छान राहत होतो हे तुमच्या आईला पाहवले नाही. आई, तुम्ही खूप चुकीचे पाऊल उचलले. तुम्ही इतके चुकीचे वागायला नको होते. सायली भडकली. आईचे हे रूप पाहून प्रदीपला आश्चर्य वाटले आणि पश्चात्तापही झाला. मम्मीने काही चुकीचे केले नाही, आपणच तिच्याशी गैरवर्तन केले. जेव्हा आपण जर चुकीचे वागले असू तर आपण तिच्याकडून सर्वोत्तमची आशा कशी करू शकतो? सायली, आपल्याला हे घर सोडावे लागेल, कारण आम्ही आमच्या आईच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. मग तिच्या मालमत्तेवरही आमचा हक्क नाही. आम्हाला इथून जावे लागेल. आम्ही आईला खूप दुखावले आहे. आम्ही तिला दुखावले आहे, त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले असावे. नोटीसचे उत्तर आले होते. प्रदीप आणि सायलीने घर रिकामे केले. आत्ता ते पश्चात्तापाच्या आगीत जळत होते आणि राधा काकूंनी घर विकले. आपल्या मुलाशी आणि सुनेशी संबंध तोडले आणि मुलीसोबत राहायला कायमच्या परदेशात निघून गेला. मित्रांनो, कोणतीही आई असे करत नाही, पण जेव्हा तिच्या मुलाचे आणि सुनेचे अत्याचार खूप वाढतात तेव्हा हे पाऊल उचलणे चुकीचे नाही. तर फ्रेंड्स, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.